इथे ना सायंकाळ झालेली होती आणि रिधूची पूर्णपणे झोप झाली तरी सुद्धा त्याला अजिबातच वाटत नव्हतं की उठायचं आणि खेळायला जायचं. म्हणून ना त्याला असं छोटं-मोठं मी काम लावलं आणि त्याची जी झोप आहे ते उडवून टाकली आणि मग तो खेळायला निघालेला होता आणि तेवढ्यातच नळंसुद्धा आलेले होते, टंकीसुद्धा भरली होती आणि मग ती ओव्हरफ्लो होत होती म्हणून जे काही बाकीचं पाणी भरायचं होतं तेही मी भरून घेतलं आणि आज ना बेडशीट, सोफ्याचे कव्हर ह्या सगळ्या गोष्टी धुतलेल्या होत्या म्हणून त्या जागच्या जागी ठेवून दिल्या. त्याच्यानंतर आली किचनमध्ये. भांडे थोडेसेच होते म्हणून ते काही घासले नाही, फक्त लावून घेतले आणि तेवढ्यातच मुलं जे आहे ते खेळून आलेले होते. त्यांना छान फ्रेश केलं, दिवा वगैरे लावला आणि त्याच्यानंतरनं त्यांना छान अभ्यासाला बसवून दिलं. कारण की त्याचे पप्पा येणार होते. म्हटलं तोपर्यंत सगळ्या गोष्टी मुलांच्याही आटोपल्या आणि माझाही स्वयंपाक झाला तर बरं पडते. आणि हे ना येताना ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी खाऊ घेऊन आलेले होते, पण त्या गोष्टी मी लपवून ठेवल्या कारण की जास्त प्रमाणात ते खाल्ल्या जाते. स्वयंपाकामध्ये आलू वांग्याची भाजी बनवली होती आणि ते फ्रेश होत होते तोपर्यंत थोडेफार भांडे इथे घासून घेतले मी.